नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीच्या काळजीने तसाच बसलेला असतो. तेव्हा अंजली त्याच्याजवळ येते आणि म्हणते की काय झालंय चिंटू, तू कसला विचार करत बसलायस. तेव्हा मग तो म्हणतो की काही नाही, मला ईश्वरीची काळजी वाटली, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. तेव्हा मग ती विचारते की चिंटू, मला असं का वाटतंय की तुला काहीतरी काळजी वाटते, म्हणजे तुला काहीतरी बोलायचं आहे पण तू बोलत नाही आहेस. तेव्हा तो म्हणतो की ताई, नाही असं काहीच नाही आहे, मी व्यवस्थित आहे, फक्त मला काळजी वाटते आहे, नथिंग एल्स. मग ती म्हणते की नको, काळजी नको करूस, मला माहिती आहे की ईश्वरीवर तुला खूप काळजी वाटते, तिच्यावर खूप प्रेम आहे, परंतु ती ठीक होईल, नको घाबरूस आणि हळूहळू सगळं ठीक होऊन जाईल. ईश्वरी पण तुझी काळजी घेईल तेवढीच आणि ती देखील तुला नक्कीच समजून घेईल. पण मला कळत नाही आहे, अचानक ईश्वरीला चक्कर कशी काय आली, म्हणजे ती व्यवस्थित तर होती पण अचानक तिला काय झालं, तिला कशी चक्कर आली, असं आता अंजली त्याला विचारत असते. त्यावेळेला मग तो गप्प बसलेला असतो, काहीच बोलत नाही. ती म्हणते की ईश्वरी चांगली तर होती. तेव्हा तो म्हणतो की मे बी धुरामुळे तिला त्रास झाला असणार. तेव्हा ताई म्हणते की नाही रे, धुरामुळे कसा त्रास होईल, अरे त्या अगोदर किती धूर झाल्या होता आणि ती छान नाचत वगैरे पण होती, मग अचानकच तिला काय झालं. डॉक्टर म्हणाले की तिला कसला तरी जबरदस्त शॉक बसला आणि त्यामुळेच तिला हा सगळा त्रास झाला होता. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की पण मग काय करायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही रे, तिला कसला तरी धक्का नक्कीच बसला असेल. त्यावेळेला अर्णवला आठवतं की जेव्हा राकेश आला होता त्याच वेळेला ईश्वरीला त्याला बघून धक्का बसला होता आणि ताई पण त्याच्याकडे राजेश असं म्हणून त्याला मिठी मारते जाऊन, आणि हे सगळं ईश्वरी बघते आणि राजेश हाच राकेश आहे हे सत्य तिला समजलं आहे, त्यामुळे धक्का लागला आहे. हे खरं तर आता ईश्वरीच्या बाबतीतलं सत्य अर्णवला ताईला सांगताच येत नसतं. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, मला पण माहीत नाही आहे की नक्की काय आहे ते. त्याच वेळेला आता पटकन अर्णवला शांत झाल्यानंतर ताई बोलते की मला सांगशील का चिंटू की नक्की काय आहे. मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं का वाटतंय की तू काहीतरी नक्कीच माझ्यापासून लपवतो ईश्वरीच्या बाबतीत. तिच्या बाबतीत असं काही आहे का की तू लपवलंयस वगैरे, किंवा तिला काही त्रास होणार आहे, हे म्हणजे कशाबद्दल तू तिला काही बोललास का, असं ती विचारते. त्यावेळेला मग आता त्याला पुन्हा एकदा आठवतं की कशाप्रकारे राकेश हा ईश्वरीच्या बाबतीत ब्लॅकमेल करत होता आणि माझं आता इथे लग्न झालेलं आहे, फिक्स्ड अकाउंट आहे, आता त्या इंदोरी जिलेबरोबर लग्न करून मी दोन्ही सुखाचे संसार करतो, हे सगळं त्याला आठवत असतं. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, अगं हो, मला तुला ना काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मग ती बोलते की अरे मग बोल ना चिंटू, काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मला तुला हेच सांगायचं आहे की तू स्वतःची आणि तुझ्या बाळाची काळजी घे, समजलं. अजिबातच कसला नको तो विचार करण्याची गरज नाही आहे, बाकीच्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी मी आहे ना. मग तू नको चिंता करूस, तू तुझी काळजी घे आणि तुझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल अशीच राहू दे कायम. तेव्हा मग ती म्हणते की खरंच चिंटू, असा तू डॅम्बिस आहेस ना, मला माहिती आहे. मग नंतर आता ती बोलते की चिंटू नको काळजी करूस, तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल ना ही कायम अशीच राहू दे. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, तुझ्याही चेहऱ्यावरची स्माईल अशीच कायम राहावी असंच मला वाटतं आणि मी तोच प्रयत्न करणार, असं तो तिला बोलून दाखवतो. नंतर ती म्हणते की नको काळजी करूस, ईश्वरी पण हळूहळू सगळं व्यवस्थित समजून घेईल तुला. आणि मला माहीत आहे चिंटू की ईश्वरी तुला ना अगोदरपासूनच आवडते, बरोबर ना, फक्त तू ते कबूल केलं नव्हतंस. तेव्हा तो म्हणतो की ताई, झालं आहे का तुझं बोलून, जा आता तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. तेव्हा मग ती म्हणते की हो हो, माहिती आहे सगळं, मला सगळं आधीपासूनच माहीत असतं, असं बोलून ती तिथून निघून जाते. अर्णव आता टेन्शनमध्ये असतो की काय करायचं, कारण हे सगळं ताईला सांगायचंच नाही. ताई, तुझी काळजी आहे मला आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्माईल जपण्यासाठी मला राजेशचं सत्य तुला सांगता येत नाही आहे. तर इथे मामा खोलीमध्ये असताना वल्लरी येते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला मी एक विचारू का. तेव्हा मग तो म्हणतो की अगं, मी नको विचारू म्हटल्यावर तू विचारण्याची राहणार आहेस का. तेव्हा मग ती म्हणते की हो, हे मात्र तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत हा, बरं मी विचारू का. तेव्हा तो म्हणतो की हो बाई विचार. तेव्हा वल्लरी म्हणते की जेव्हा सकाळी जावईबापू आले होते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे रंग असे का बरं उडाले होते. तेव्हा लगेच मामाला थोडं टेन्शनच येतं की वल्लरी बाबा डेंजर आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की नाही, मी बघितलं ना, तुम्ही आणि अर्णव अगदी खोलीतून धावत धावत खाली आला होतात जेव्हा जावईबापू आले तेव्हा. नक्की काय झालं होतं, तुम्ही इतका कसला विचार करत होतात. त्यावेळेला मामा बोलायला लागतो की अगं कसला विचार, कशाबद्दल बोलतेस तू.
त्यावर मग लगेचच ती बोलायला लागते की अहो, मी तुम्हाला कशाबद्दल बोलते म्हणजे मी तुम्हाला हेच विचारते की काय झालं होतं तेव्हा? तुमचे चेहरे असे का पडले होते? एखादा भूत बघितल्यासारखे चेहरे झाले होते. तेव्हा मामा म्हणतो की अगं नाही, तू ना काहीतरी चुकीचं समजतेस. अच्छा, म्हणजे अचानक एखादी व्यक्ती आपल्यासमोर येईल इतक्या दिवसांनी काहीही न कळवता, तर मग जरासा धक्का हा बसणारच ना गं. त्या अर्थाने आम्ही दोघंही बघत होतो आणि अचानक आम्हाला समजलं की जावई बापू आलेत, म्हणून आम्ही धावत धावत आलो, बाकी काही नाही. एक्साइटमेंट होती मी. आणि त्याच वेळेला बघितलं ना, ईश्वरी चक्कर येऊन पडली, त्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये आलो होतो. त्यावर लगेच ती म्हणते की तुम्ही काय मला मूर्ख समजताय का? मी तुम्हाला चेहऱ्यावरून बावळट दिसते का? मला प्रत्येक रिॲक्शनवर माझं लक्ष होतं. तुम्ही आलात, धक्क्यामध्ये होतात, त्याच्यानंतर ईश्वरी बेशुद्ध पडली होती. हे सत्य नेमकं काय आहे ते मला तुम्ही सांगा. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, असं तर काहीच नाही आहे, असं कोणतंही सत्य नव्हतं. परंतु वल्लरी, खरंच तुला मानलं पाहिजे बरं का. म्हणजे तुझ्या या अफाट कल्पनाशक्तीला माझा साष्टांग दंडवत आहे. अगं, हे सगळं फक्त तूच विचार करू शकते आणि इतक्या बारकाईने तूच बघू शकते. परंतु तुला जे काही वाटतंय ना, तसं खरं काहीच नाही आहे. आम्हाला काहीच धक्का वगैरे बसलेला नव्हता. फक्त जावई बापूंना अचानक पाहिलं म्हणून. अगं, खोलीमध्ये पाणी ठेवलं नाही आहेस तू? बरं थांब, मी घेऊन येतो पाणी, असं म्हणून मामा खाली निघून जातो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की तुम्ही कितीही सगळं सावरून घेण्याचा प्रयत्न करा, परंतु सत्य हे माझ्यापासून काही लपणार नाही. आणि ही वल्लरी हे सत्य शोधल्याशिवाय काही शांत बसणार नाही. नेमकं या सगळ्यामागे काय आहे ना, हे सत्य मी शोधून काढणार. आणि जेव्हा हे सत्य माझ्यासमोर येईल, तेव्हा मी सगळ्यांसमोर धमाका करणार आणि त्या सत्याचं स्वागत करणार. अँड दॅट इज दॅट, असं म्हणून ती खूप खुश होत असते. तेवढ्यातच अर्णव आता रूममध्ये आलेला असतो. ईश्वरी शांत झोपलेली असते आणि तिला खरं तर इतका भयंकर धक्का लागलेला असतो की ती तिथल्या तिथेच बेशुद्ध पडलेली असते. म्हणून अर्णव तिला काही डिस्टर्ब करायला जात नाही आणि तो स्वतःचा आवरत असतो. त्याच वेळेला आता तो ईश्वरीच्या बाजूला बसतो आणि ती गाढ झोपलेली असताना फक्त तो तिच्याकडे बघत असतो. कारण तिला किती मोठा भयंकर धक्का बसला असेल याची जाणीव ही अर्णवला अगदी व्यवस्थितपणे असते. त्यामुळे तो तिच्याकडे लांबूनच बघतो आणि तिला काही डिस्टर्ब करत नाही. त्याच वेळेला तो स्वतःचं वॉच वगैरे सगळं काही व्यवस्थितपणे काढून ठेवतो. खरं तर त्याला फ्रेश होण्याची वगैरे काहीच अशी इच्छा होत नसते ईश्वरीच्या बाजूला. फक्त तो ईश्वरीला कधी शुद्ध येते हे पाहण्यासाठी बसलेला असतो. आणि ईश्वरी मात्र गाढ असते आणि ईश्वरीला इतका मोठा जबरदस्त धक्का बसला आहे, त्यामुळे त्या निरागस ईश्वरीमुळे त्याला खूप असं वाईट वाटत असतं. तेव्हा ती कधी शुद्धीवर येते याची वाट बघत पाहिलेला असताना आता ईश्वरी ही पटकन शुद्धीवर येऊन त्याच्याकडे बघत असते. अर्णव पण तिच्याकडे बघतो आणि मग नंतरच ती असं थोडासा आवाज करत उठते. तेव्हा आजूबाजूला बघून पटकन दचकते. तेव्हा तो मिसिंदोर असा तिला आवाज देतो आणि मिसिंदोर तू ठीक आहेस ना, असं तिला हातावर हात धरून विचारतो. तेव्हा मग ईश्वरी ही रागानेच त्याच्या त्या हाताकडे बघते आणि त्याचा हात झिडकारून देते आणि म्हणते की अजिबात जवळ येण्याची कोशिश करायची नाही, दूर व्हा माझ्याकडून, असं आता ती त्याला ओरडते. त्याच वेळेला मग आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि तो पुढे काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते की काय हो, तुम्हाला असं वागताना जराही वाटलं नव्हतं का की हे सत्य मला सांगावं म्हणून? तेव्हा तुम्ही मुद्दाम जानबुजके माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलं हो ना, म्हणजे तुमच्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून? तेव्हा तो म्हणतो मी सिंदोर, अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं, हे सत्य सांगण्यापासून मी तुला प्रयत्न करत होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही मुद्दाम ते सांगण्याचं नाटक करायचात, परंतु नंतर ते सांगायचंच नाहीत. तुम्ही तुमच्या बहिणीच्या आणि तुमच्या घराण्याच्या काळजीसाठी माझ्यापासून हे इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं. पण जर तुम्हाला माहीत होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं ते? का नाही लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला होता? आणि मला कळतं आहे आता, तुम्ही जगापासून लपवत होतात, परंतु मला या सगळ्यामध्ये अडकवत होतात. तुम्हाला एक कळत नाही आहे की जर मी त्याच्यात अडकले असते तर माझ्या आयुष्याची बरबादी झाली होती. तुम्हाला तुमच्या घराण्याची आणि तुमच्या ताईच्या इज्जतची, अब्रूची पडली होती, परंतु माझं काय झालं असतं? माझ्या ही आयुष्याची पूर्णपणे वाट लागली असती, याचा तुम्ही विचार तरी केला होतात का? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं, तुला किती सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू ऐकत असशील तर ना. ऐश्वरी म्हणते की नाही, बस झालं. तुम्हाला काय वाटतंय की मला हे सगळं सत्य समजल्यानंतर मी गप्प बसेन? अजिबात नाही आहे. मी अशी हार मारणाऱ्यातली नाहीच आहे. या माणसाचं सत्य आणि तुमचं कानेरडं सत्य ना, हे सगळ्यांसमोर आणणार आहे. सगळ्या जगासमोर ओरडून सांगणार आहे मी की हा माणूस कोण आहे आणि त्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच तुमच्या घराण्याचा जावई आहे म्हणूनच तुम्ही हे सगळं सत्य माझ्यापासून लपवून ठेवत होतात. पण नाही, आता अजिबात नाही. आता ना, मी हे सगळं अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळं समजल्यानंतर गप्प बसेन आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं,
म्हणजे त्यावेळेला तुम्हाला अडकवत होता आणि माझ्याशी लग्न करून मोकळे झालात. म्हणजे काय की मी तुला वाचवलं आणि मग तुम्ही स्वतःच्या ताईला सेफ केलंत, असं केलंत ना तुम्ही सगळं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, असं अजिबातच नाही आहे. तुला मी प्रत्येक वेळेला पावलापावलावर सांगत होतो, परंतु तू ऐकत. तेव्हा मग तो गप्प बसायला सांगते आणि म्हणते की मला आता तुमचं काही ऐकायचं नाही आहे. बिलकुल गप्प व्हायचं. अजिबात मी काही ऐकून घेणार नाही आता. तेव्हा अर्णव बघतच राहतो आणि म्हणतो मिस इंदोर, अगं काय असं बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी, माझं प्लीज ऐकून घे. ती म्हणते की नाही, मी आता अजिबात काहीही कोणाचंही ऐकून घेणार नाही. तुम्ही जसं मला फसवलेत ना, आता मी तसंच तुमच्या सगळं घराण्याचं सत्य हे बाहेर सांगून मोकळं करणार आहे. त्याच्यामध्ये काही वाटावं किंवा नाही, मला काहीच फरक पडत नाही. मी जाते. तेव्हा मग तितक्यातच अर्णव उठून जागा होतो. मिस इंदोर प्लीज थांब, असा आवाज देतो. परंतु बाजूला बघतो तर ईश्वरी अजूनही झोपलेलीच असते. अर्णवला हे पडलेलं एक वाईट स्वप्न असतं, त्यामुळे तो पूर्ण आता घामाघूम झालेला असतो. आणि जर ईश्वरीने हे सत्य बाहेर सांगितलं तर ताईला पण समजेल आणि खरं तर ताईच्या काळजीसाठी हे सत्य त्याला लपवायचं असतं. म्हणूनच तो आता खूप घाबरलेला असतो आणि विचार करतो की नाही, मला हे स्वप्न पडलं होतं, परंतु मिस इंदोर या अँगलने पण विचार करेल याचा विचारच मी कधी केला नव्हता, असं अर्णव आता तिथे बोलत असतो. त्यानंतर मग आता तो ईश्वरीला व्यवस्थित उशी करून देतो आणि ती अजूनही गाढत झोपलेली असते. त्यामुळे अर्णव म्हणतो की जाऊ दे, हिची झोप व्यवस्थित होऊ दे. डॉक्टरने मे बी डोस दिला असेल, त्यामुळे हिला झोप लागते. आणि अर्णवला आता काळजी वाटत असते, जर मिस इंदोर मला जसं स्वप्नात वाटलं तसं जर तिने रिॲक्ट केलं तर मग मी काय करणार आहे? कसं सगळं सत्य सहन करणार आहे? काय करू? असा विचार करतच त्याचा तिथे पुन्हा डोळा लागत असतो आणि ईश्वरीच्या उशीजवळ तो हात ठेवून पुन्हा एकदा त्याचा डोळा लागून तो झोपलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की थोड्याच वेळात आता अर्णवचा डोळा लागल्यानंतर मध्यरात्री ईश्वरीला जाग आलेली असते. आता अर्णव हा झोपलेला असतो हे ती बघते आणि आजूबाजूला बघते तर ती तिच्या खोलीमध्ये असते आणि म्हणून तिला काळजी वाटत असते की नक्की काय करायचं आहे. कारण या सगळ्यामध्ये जर अर्णवची काहीच चूक नाही हे हळूहळू तर तिला आता लक्षात येत असतं. कारण हे सगळ्यामध्ये राकेशच हा खूप या प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न करत होता. ईश्वरी आता बाजूला बघते तर अर्णव बिचारा झोपलेला असतो आणि त्याने ईश्वरीच्या अंगावर दिलेलं असतं, परंतु स्वतः मात्र कसा तरी अगदी अडखळून झोपल्यासारखा झालेला असतो. म्हणजेच अंग आखडून तो झोपलेला असतो. तिच्या लक्षात येतं की अर्णव सर माझी शुद्धीवर येण्याची वाट बघत झोपून गेले, हे सगळं आता तिच्या लक्षात येतं. मग नंतर तिला आठवतं पटकन की कशाप्रकारे तिला धक्का बसला होता, ती का बेशुद्ध पडली हे तिला आठवतं. आणि राकेशला तिने पाहिल्यानंतर राकेश कशाप्रकारे तिच्याकडे बघत होता आणि तिला अडकवण्याचा प्रयत्न करत होता, हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. आणि तेव्हा राकेश आल्याबरोबर जावई बापू असा वल्लरी आवाज देते आणि राजेश तुम्ही आलात, किती मोठं सरप्राईज दिलं, मला सांगितलं पण नाही, असं म्हणून त्याच्याकडे ताई धावत गेलेली आणि त्याला मिठी मारलेली, हे सगळं आता तिला आठवतं. आणि नंतर तो तिला म्हणतो की मी अचानक आलो म्हणून सरप्राईज द्यायला आलो राणी सरकार, असं आता तो तिला बोलत असताना अंजली खूप खुश झालेली होती आणि अंजलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झालेला होता, हे सगळं बिचारीला आठवतं. आणि इतक्या मोठ्या गोंधळात ती फसली आहे हे तिच्या आता लक्षात येत असतं. कारण कितीही काही झालं तरीही ईश्वरीला लक्षात येतं की अर्णव बिचारा मला प्रत्येक वेळी सावध करण्याचा प्रयत्न करत होता. आता ती उठते, घामाघूम झालेली असते आणि राकेशच्या सत्यामुळे पुन्हा तिला कापरी भरू लागते. आणि म्हणूनच ती बाजूला तिथेच बघते की पाण्याचा ग्लास आहे, परंतु त्याच्यात पाणीच नसतं. तिचा पुन्हा घसा सुकल्यासारखा झालेला असतो आणि म्हणूनच ती विचार करते की नाही, आता मला खाली गेलं पाहिजे. परंतु खाली जात असताना तिला अर्णव कसा तरी असा झोपलेला दिसतो, आखडल्यासारखा. म्हणून ती विचार करते की अर्णवला असा व्यवस्थित म्हणजेच तो कसा तरी झोपला आहे, त्यामुळे ती आता त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. अर्णवला उठवू की नको असा विचार येत असतो, परंतु तो गाढ झोपलेला असतो. काय करू असा विचार तिला आता येत असतो, कारण अर्णव इतका बिचारा तिला मदत करतो, परंतु प्रत्येक वेळेला तिने त्याला चुकीचंच ठरवलेलं असतं. नंतर अर्णवचा आणि तिचा तो क्षण म्हणजेच मैत्रीचा, जेव्हा अर्णवने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ईश्वरीशी मैत्री केलेली असते, ते सगळं तिला आता आठवतं की आपण पुढचं नातं काही असेल ते माहीत नाही, परंतु आपण पहिले मित्र तर बनू शकतो, फ्रेंड्स, असं म्हणून त्याने तिच्याकडे हात केलेला आहे. हे सगळं आता तिला आठवत असतं आणि नंतर ती त्याच्या बाजूला जाते आणि त्याच्या अंगावरून पांघरून देत असते. कारण अर्णव तसाच आखडल्यासारखा झोपलेला असतो, यामुळे तिला वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. तिला आठवतं की जेव्हा ईश्वरीचं लग्न ठरलेलं होतं तेव्हा ईश्वरीला सांगण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत होता की मिस इंदोर प्लीज माझं ऐकून घे, तो माणूस योग्य नाही आहे तुझ्यासाठी, त्याच्याशी लग्न करू नकोस, माझं ऐक.
परंतु ईश्वरी हात जोडून, प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये नका पडू, हा माझ्या घरातला फैसला आहे, तुम्ही यात नका पडू, असं ईश्वरी सारखं सारखं त्याला बोलत होती. परंतु अर्णव ऐकायलाच तयार नव्हता आणि ईश्वरीला भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये तो बोलावतो आणि हे सत्य सांगण्यासाठी तो आता आलेला असतो. परंतु तुम्ही ऐकून घ्या, प्लीज माझं ऐकून घ्या, हे लग्न थांबवा, तुमच्या मुलीला त्रास होईल, हे सगळं तो बाबांना सांगत होता. परंतु ईश्वरीच्या बाबांनी म्हणजे संजयने त्याच्या कानाखाली वाजवून त्याचा अपमान करून तिथून निघून गेला होता. हे सगळं देखील आता ईश्वरीला आठवतं आणि चल इशू, इथून या माणसाशी अजिबात आता संबंध ठेवायचे नाहीत, असं बोलून बाबा तिला हाताला धरून घेऊन गेलेले असतात. आणि हे सगळं घेऊन गेल्यानंतर आता इथे ईश्वरी ही खूपच टेन्शनमध्ये असते. काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. आणि आता अर्णवने तर तिला पूर्ण सावध केलं होतं, परंतु तरीही ईश्वरीला सावध होता आलं नाही. तिने फक्त विचार केला तो म्हणजे स्वतःचा आणि वडिलांचा आणि बाबा काय म्हणतात याचा. परंतु आता हे सगळं कशाप्रकारे हँडल करू, हा तिला आता टेन्शन आलेलं असतं. अर्णव तिथे झोपलेला असताना ईश्वरी त्याच्या बाजूला उशी ठेवते आणि अंगावर पांघरून व्यवस्थितपणे देऊन तिथून बाहेर खोलीतून पडते. कारण जर ईश्वरी तिथेच थांबली तर ती अर्णवला उठवेल आणि सगळं तिचं फ्रस्ट्रेशन निघेल. त्यामुळे ती तिथून बाजूला येते आणि खाली उतरत असते. आणि खाली उतरत असताना एक जिन्याच्या पावलासोबत तिला राकेशचं फसवणूक आठवत असते. पहिल्यांदा राकेश भेटलेला होता तेव्हा गणपतीच्या मंदिरात, की तुम्ही खरंच इतकी चांगली तयारी केली आहे ना, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही सगळं व्यवस्थित कराल आणि हो, तुमचा हा गणूबाप्पा आहेच ना तुमच्यासोबत. त्याचप्रकारे जेव्हा राकेशला भाड्याच्या घराची गरज होती, तो फोनवर जोरजोरात ओरडून बोलत होता की प्लीज माझं भाडं नाही आहे, प्लीज मला घरातून काढू नका. तेव्हा ईश्वरी त्याला येऊन विचारते तेव्हा तो सांगतो की अहो काय सांगणार, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि जे भाड्याचं घर होतं ते माझं सामान त्या माणसांनी बाहेर फेकलं, कारण मी 3 महिन्याचं भाडं देऊ शकलो नाही. आता भाड्याची कुठे खोली भेटते का ते शोधतोय. तेव्हा आता ईश्वरीला तेच आठवतं की कशाप्रकारे त्याने प्रत्येक वेळेला मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता आणि मग ईश्वरीनेच तिथे जवळपास आत्याची रूम बघून दिली होती. म्हणजे हे सगळं मुद्दामच राकेशने घडवून आणलं होतं, ईश्वरीला आता आठवतं. नंतर मग ईश्वरी ही खोलीमध्ये गेलेली असताना तिला आठवतं की कशाप्रकारे राकेश हा मुद्दामच सगळं लपवण्याचा प्रयत्न करायचा. आणि एकदा अर्णवसोबत ईश्वरी असताना म्हणजेच ती उरणच्या जंगलात सापडलेली असताना एक मनुष्य आला होता ब्लॅक कलरचा मास्क लावून आणि अर्णवच्या डोक्यात तो काहीतरी काटे घालतो आणि ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याच वेळेला अर्णवने बरोबर ईश्वरीला वाचवलेलं होतं आणि तिच्या खांद्यावर पुन्हा एकदा ओढणी टाकून तो राकेशला मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि ईश्वरीला खरं तर त्याचे डोळे दिसले होते, परंतु ईश्वरी त्यावेळेला राकेशच हे करेल यावर विश्वास ठेवून नव्हती. परंतु जेव्हा ईश्वरी ही पुन्हा एकदा नंतर राकेशच्या घरी गेली तेव्हा राकेशच्या इथे त्याच्या खिशामधून तोच मास्क पडलेला तिला दिसलेला होता. आणि नंतर ईश्वरी त्याला विचारलेली पण होती की हा मास्क तुमच्याकडे कसा काय. तेव्हा मग तो म्हणतो की हो, ॲक्च्युली हा मास्क ना एका माझ्याजवळच्या माणसाचा होता. नंतर मग तिला आठवतं की कशाप्रकारे अर्णव सरांचं बोलणं धुडकावून मी त्याच्यासोबत लग्नाला तयार झाले आणि राकेश प्रत्येक ठिकाणी घाई करू लागला आणि बाबांना सांगू लागला की हे सगळं त्या अर्णवचं थांबवावं लागेल ना, त्यासाठी आमचं लग्न करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तो अर्णव तसाच आहे, त्याला पैसा आणि बिझनेसपेक्षा जास्त काही नको. तेव्हा ईश्वरी ही विचारते की मला सांगा तुम्हाला कसं माहिती त्याच्याबद्दल. आणि हे सगळं आता तिला त्याची फसवणूकच आठवत असते. नंतर मग लग्नाची बोलणी ठरल्यानंतर जेव्हा तो ओटी भरण्यासाठी तिला सोनटेकडीला घेऊन चाललेला होता तेव्हा त्याला मुद्दामच चक्कर येण्याचं नाटक करतो आणि याच गेस्ट हाऊसमध्ये आपण जरा आराम करूया असं म्हणून तो तिला आता घेऊन जातो. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. नंतर मग ईश्वरीला हेही आठवत असतं की कशाप्रकारे तो तिला तिथे घेऊन म्हणजेच व्हाईट लॉजमध्ये घेऊन गेलेला होता आणि ते लॉज हे अगदी घाणेरड्या लोकांसाठी असतं आणि तिथे त्याने तिला अडकवलं होतं. आणि हे सगळं आता आठवतं. तेव्हा मिस इंदोर म्हणजेच ईश्वरी विचारते की मला सांगा की तुम्हाला काय त्रास होतो आहे, आपण कुठेतरी काहीतरी बघूया. परंतु तो म्हणतो की एक काम करूया, आपण या लॉजवरती जाऊया, इथे सगळं काही व्यवस्थित होईल. असं म्हणून आता अर्णव म्हणजेच राकेश हा तिला तिथे घेऊन चाललेला असतो. ईश्वरी आता पूर्णपणे घाबरलेली असते. राकेशची एक फसवणूक तिला अगदी व्यवस्थितशीर आठवते. नंतर मग तिचा घसा सुकतो आणि ती पाणी प्यायला सुरुवात करते. आणि ती पाणी पित असताना तिथे अचानकच दरवाजा जो असतो तो दरवाजा अगदी आपटला जातो वाऱ्याने. त्यामुळे ती म्हणते की हा दरवाजा अचानक कसा आपटला गेला. ती खूप घाबरत असते. त्यानंतर मग ती म्हणते की काय झालं आहे, बाहेर कोणी आहे का, एवढ्या रात्री कोणी दरवाजा उघडला असेल, काय झालं असेल नेमकं, अशी भीती तिला वाटायला लागते. आणि त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. आता काय करू म्हणून ती दबक्या पावलांनीच पुढे चाललेली असते. कोणी तिकडे असेल का याचा विचारच तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो.
त्यावेळेला ती कशी तरी हिंमत करते आणि दरवाजापर्यंत तिथे जाऊन पोचते आणि दरवाजा अगदी जाऊन ती बाहेरूनच बघते आणि विचारते की कोणी आहे का तिकडे, कोण आहे तिकडे, असा आवाज आता ईश्वरी ही देतच राहिलेली असते, परंतु तिला कुठूनही दुसरा आवाज येत नाही. त्यामुळे ती म्हणते की नाही, कदाचित कोणीतरी गेलं आणि दरवाजा उघडाच ठेवून गेलं असेल तर. तेवढ्यातच ती दरवाजा बंद करून घेते आणि मागे ती आता वळून पाहत असते. दरवाजा बंद करून कडी लावून मागे वळून घेते. तेवढ्यातच तिला आता राकेश समोर उभा असलेला दिसतो. आता राकेशला समोर आल्याबरोबर तिला धक्का बसतो की ती अगदी दचकूनच त्याच्याकडे बघू लागते आणि त्याच्याकडे बघून म्हणते की तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की काय मिस इंदोर, काय चाललंय काय तुमचं? ईश्वरीजी, ईश्वरीजी, काय करू मी तुमचं ईश्वरीजी, असं का केलं तुम्ही? तेव्हा तुम्हाला भेटलो नाही, तुम्ही लॉजमध्ये होतात, तेव्हा मात्र निसटून इथे आता मला भेटताय. बरोबर त्यावेळेला तुम्ही मला तिथून बाहेर काढलं. हे सगळं तुम्ही कशासाठी केलं? तर मला अडकवण्यासाठी केलं, बरोबर की नाही, सांगा मला. ईश्वरी पूर्ण आता घाबरलेली असते, कारण तो ज्या प्रकारे तिच्याकडे बघत असतो त्या प्रकारे तिला आता टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो की काय ईश्वरीजी, लग्न करणार होतो ना, परंतु झालं काय, तर इथे आलात, काय करायचं आता? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की मी तुमचा पिच्छा सोडणार आहे? अजिबातच नाही. तुम्ही इंदोरी जिलेबी आहात आणि इंदोरी जिलेबी ही अशी कशी सोडू मी, सांगा मला. तुम्हाला मला बघून धक्का बसला ना, बरोबर की नाही, परंतु मला पण शॉकच बसला जेव्हा तुम्ही लग्न करून मोकळ्या झालात. आपलं लग्न होणार होतं, सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, परंतु नाही. ठीक आहे, जाऊ दे, आता काय करायचं? आता सगळ्या गोष्टी या मी माझ्या पद्धतीने बरोबर मॅनेज करणार आहे, तुम्ही नका घाबरू. आणि हो मिस इंदोर, तुमचं हे सत्य ना कोणालाही समजणार नाही, नका काळजी करू, मी आहे ना, असं म्हणून आता तो तिला जवळजवळ जाण्याचा अगदी प्रयत्न करत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की आता तर सत्य समोर आलं आहे, मग आता कशाला लांब पळायचं आहे? किती काही झालं तरीही तू आता माझ्यापासून लांब पळू शकणार नाहीस, तू आता माझ्यासमोरच असशील कायम. तेव्हा आता ईश्वरी भयंकर त्याच्यावरती चिडते आणि चिडल्यानंतर तो तिच्या आता मागे मागे जात असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, इंदोरी जिलेबी, तुझा हा राग आहे ना, हा रागच मला खरंच खूप आवडतो, असं म्हणून आता तो तिच्या मागे 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 जात असतो. त्याच वेळेला ईश्वरी आता चिडलेली असते आणि तो बाजूबाजूला येत असताना जोरात त्याच्या कानाखालीच लावून देते. आता कानाखाली लावल्याबरोबर त्यालाही धक्काच बसतो. म्हणजे ईश्वरी त्याला अजिबातच घाबरलेली नाही आहे किंवा ती डरपोक नाही आहे, म्हणून तो आता तिच्याकडे बघतो. तेव्हा आता ती कानाखाली लावल्याबरोबर आता राकेश तिच्याकडे बघतच राहतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता ईश्वरी खूप घाबरलेली असते. ती म्हणते की अर्णव सर, मला खरंच खूप भीती वाटते, घाबरायला होते, जर काही झालं तर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, अजिबात घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, मी कायम 24/7 तुझ्याबरोबर असणार आहे आणि आपण आता एकत्र आहोत, एकमेकांसोबत आहोत, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. येणार त्या संकटाला आपण मिळून तोंड द्यायचे. आणि त्या राकेशचंच म्हणत असशील तर मी अजिबात त्याला तुझ्या जवळपासही फिरकू देणार नाही, तो तुझ्या अंगालाही कुठेही हात लावू शकणार नाही, लक्षात ठेव. मी आहे कायम तुझ्यासोबत, तुला सोडून कुठेच जाणार नाही, असं आता अर्णव ईश्वरीचा हातात हात घेऊन तिला प्रॉमिस करतो आणि तिला घाबरू नकोस असं सांगत असतो. आणि त्या राकेशला मी बघेनच असं तो तिला सांगतो. त्यामुळे आता ईश्वरीचं निम्मं टेन्शन कमी झालेलं असतं आणि ती त्याच्याकडे आता बघत असते. ईश्वरीचा आता अर्णववरचा सगळा राग अगदी गळून गेलेला असतो राकेशचं सत्य समजल्यानंतर. आता मामाकडे अर्णव येतो आणि त्याला सांगतो की मामा, तू आता फक्त ताईची काळजी घे, तो घरजावई आला आहे ना, त्याची काळजी मी घेतो. बऱ्याच दिवसानंतर घरजावयानी एंट्री केली आहे ना, मग त्याची खातिरदारी करायला नको का? त्याला काय हवं काय नको ते अगदी व्यवस्थितपणे बघतो मी. तेव्हा मामा विचारतो की काय करणार आहेस नक्की तू अर्णव? तेव्हा अर्णव काहीच सांगत नाही. तो म्हणतो की मामा, तू फक्त बघच मी आता काय करतो. त्याला स्पेशल काहीतरी दिलं पाहिजे ना, ही डिझर्व समथिंग स्पेशल, असं म्हणून आता अर्णवच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅनिंग सुरू असतो. आता अर्णव नेमकं राकेशसोबत काय करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.